कासा उपजिल्हा रुग्णालयातील कारभारावर गंभीर आरोप समोर आले आहेत। जन्मदाखला देणे आणि त्यामधील दुरुस्तीच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून पैशांची कथित वसुली केली जात असल्याचा आरोप होत असून त्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। डहाणू तालुक्यातील आष्टे धांगडपाडा येथील मिथुन देवजी धंगडा यांनी आरोप केलाय की मुलाचा जन्मदाखला मिळवण्यासाठी त्यांच्याकडून 100 रुपये तर जन्मदाखल्यातील दुरुस्तीसाठी पुन्हा 150 रुपये घेण्यात आले। सरकारी सेवेसाठीही पैसे मोजावे लागत असतील तरी अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। दरम्यान कासा उपजिल्हा रुग्णालयातील दंत सहाय्यक सोमनाथ रुद्राक्ष हे संगणकावर बसून जन्मदाखले तयार करून वितरित करत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। दंत सहाय्यकाला हे काम कोणी दिले, त्यांना दाखले देण्याचा किंवा पैसे घेण्याचा अधिकार आहे का, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जाते। द पोलीस न्यूजसाठी चिन्नू कुमार श्रीवास्तव, डहाणू।